बघा आता आपल्याला जो प्रॉब्लेम सेट आहे त्याचा आपल्याला 6th क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. 1 to 5 जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आपल्या चॅनलच्या प्रत्येक चॅप्टरसाठी एक वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे. ठीक आहे, तर सिमिलॅरिटी चॅप्टरचा जो प्लेलिस्ट आहे त्याच्यात जाऊन तुम्ही हे व्हिडिओज सगळे प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओज आणि प्रॉब्लेम सेट पण पूर्ण तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. ओके, आता बघा आपल्याला 6th प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ट्रायंगल MNT is similar with the triangle QRS. The length of the altitude drawn from the point T is the 5 and the length of the altitude drawn from the S is the 9. Find out the ratio of the MNT divided by the ratio of the QRS. तर बघा एरियाचा रेशो काढायचा तर आपल्याला एक थेरम माहिती आहे, एरिया ऑफ द सिमिलर ट्रायंगल. ओके, आता हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहे. तर बघा जे थेरम आपण यूज करणार आहे ते कोणते थेरम यूज करणार आहे, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, आपण पहिल्यांदा सगळ्यात आधी डायग्राम ड्रॉ करूयात. एक ट्रायंगल आहे MNT. ओके, मी टी इथं देते कारण मला टी मधून अल्टिट्यूड टाकायचं. अल्टिट्यूड म्हणजेच परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे, आता आपण ड्रॉ करूयात आणि नाव द्या. बघा M हा N आणि तो T. ठीक आहे, हा पहिला ट्रायंगल झाला. दुसरा ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे QRS. एस मधनं अल्टिट्यूड टाकलं म्हणजे आपण एस इथे देऊयात आणि अल्टिट्यूड असं ड्रॉ करूयात. ठीक आहे, ड्रॉ केल्यानंतर बघा आपण इथे देऊयात Q, इथे देऊयात R. आता हे जे दोन ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत. तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे एक नाव देऊयात आपण, ह्याला इथं देऊयात आपण A आणि इथे देऊयात आपण B. तर आपल्याला असं दिसतंय की अल्टिट्यूडची लेंथ इथे 5 सेंटीमीटर आहे, 5 दिले आणि इथे आपल्याला 9 दिलेली आहे. पण आपलं जे आपल्याला फाइंड आउट करायचं की ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो. तर पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे की एरिया ऑफ द सिमिलर ट्रायंगलचं फॉर्म्युला काय येतोय. बघा, एरिया ऑफ द सिमिलर ट्रायंगलचं म्हणजे MNT डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल QRS इज इक्वल टू काय येतो. बघा, जे साईड आहेत त्यांचं स्क्वेअर करून रेशो येत असतो, MN स्क्वेअर डिवायडेड बाय QR स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू NT स्क्वेअर डिवायडेड बाय RS स्क्वेअर इज इक्वल टू MT स्क्वेअर डिवायडेड बाय QS स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे पाहिजे, काय पाहिजे ते बघा, ह्याच्यावरून आपल्याला असं कळतंय की आपल्याला हे ट्रायंगलचे ना साईड पाहिजे, म्हणजे कोणती तरी एक पेअर जरी मिळाली साईडची, म्हणजेच बघा ह्या 3 आहेत ना, म्हणजेच MN डिवायडेड बाय QR मिळालं तरी चालतंय. म्हणजेच आपल्याला किंवा आता इथं TN आणि इथं जे SR आहे हे दोन्ही आपल्याला साईड मिळाल्या तरी आपल्याला जो एरियाचा रेशो आहे तो मिळणार आहे. तर बघा ते साईड आपल्याला हव्या असतील तर आपल्याला एक ट्रायंगल दिसतोय, हा बघा, हा छोटा राईट अँगल ट्रायंगल आहे हा, आणि हा राईट अँगल ट्रायंगल. ह्यांना आपण सिमिलर प्रूफ करून जे आहेत आपण रेशो काढू शकतो. तर बघा पहिल्यांदा आपण ट्रायंगलचे नाव लिहूयात, ट्रायंगल TAN अँड ट्रायंगल SBR. ह्या दोघांना सिमिलर दाखवायचं आहे. तर बघा A जो अँगल दिसतोय आपल्याला दोन्ही ट्रायंगलमध्ये इथे, ओके, इथे आणि इथे, हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत 90 डिग्री. म्हणजे अँगल TAN इज द कॉन्ग्रुएंट विथ अँगल SBR बिकॉज ऑफ 90 डिग्री. म्हणजे आपल्याला इथून बघा एक A मिळालेला आहे, म्हणजे अँगल मिळाला. नंतर बघा हा जो N आहे आणि हा R आहे हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत, कारण ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे की ट्रायंगल MNT इज अ सिमिलर विथ QRS. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे सगळे साईड्स आणि सगळे अँगल्स हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच आपल्याला गिव्हनवरूनच आपल्याला हे मिळालेलं आहे. म्हणजेच अँगल TNA इज अ कॉन्ग्रुएंट विथ अँगल SRB. का सांगा, कारण रिझन काय आहे की आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल MNT इज अ सिमिलर विथ ट्रायंगल
QRS म्हणजे याच्यातून आपल्याला एक अँगल मिळाला. तर बघा ट्रँगल TAN इज सिमिलर विथ ट्रँगल SBR. कोणती टेस्ट? AA टेस्ट. बघा तर जर दोन ट्रायंगल हे काय असतील, सिमिलर असतील, तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा इक्वल प्रपोर्शनमध्ये असतो, आपल्याला माहिती आहे. आणि तो रेशो आपण लिहिलेला आहे. ठीक आहे. आता ज्या आपल्याला रिक्वायर्ड गोष्टी आहेत तर ते दोन रेशो घेऊयात. बघा TN डिवायडेड बाय SR इज इक्वल टू TA डिवायडेड बाय SB. ओके. आता बघा TN डिवायडेड बाय SR इज इक्वल टू TA ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 5 आणि SB ची व्हॅल्यू दिलेली आहे 9. म्हणजे अल्टिमेटली बघा आपल्याला काय मिळालंय की साईडचा रेशो आपल्याला मिळाला की जो आपल्याला हवा आहे एरियाचा रेशो फाइंड आउट करण्यासाठी. आता आपल्याला जो फॉर्म्युला दिसतोय इथे बघा, हा जो फॉर्म्युला यामध्ये आपण पुट करूयात. काय येणार बघा, एरिया ऑफ ट्रँगल MNT डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रँगल QRS इज इक्वल टू, आता यातली कोणती साईड मिळाली आपल्याला, TN स्क्वेअर डिवायडेड बाय SR स्क्वेअर. ठीक आहे, ही पेअर मिळाली आहे बघा. म्हणजे याचा अर्थ आपल्याला रेशो जो मिळाला तो आपण लिहूयात. बघा TN बाय SR म्हणजेच काय मिळाले आपल्याला 5/9, ह्याचं पण स्क्वेअर आणि 9चं पण स्क्वेअर, म्हणजेच एरिया ऑफ द ट्रँगल MNT डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रँगल QRS. ओके. म्हणजेच बघा 5चं स्क्वेअर आहे 25, 9चं स्क्वेअर आहे 81, मीन्स एरिया ऑफ द ट्रँगल MNT डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रँगल QRS इज इक्वल टू 25/81. आपल्याला आन्सर. बघा नेक्स्ट आपल्याला 7th क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ADC हे D हा मध्ये आहे बघा ACच्या, आणि B आणि Cच्या मध्ये कोण आहे, E आहे. ठीक आहे. आणि पॅरलल DE इज द पॅरलल विथ AB इफ द AD इज इक्वल टू 5, AC इज इक्वल टू 3, BE इज इक्वल टू आपल्याला X फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे EC इज इक्वल टू 6.4 - X असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला डायग्रामवरूनच लगेच कळायला पाहिजे की दोन पॅरलल लाईन असतील ट्रँगलमध्ये तर हे साईड्स आहेत ते इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाइड होतात. हे कोणतं थेरम आहे, BPT थेरम आहे. तर ते थेरम आपण लिहूयात. बघा जर मी AD डिवायडेड बाय काय असणार आहे DEC इज इक्वल टू BE डिवायडेड बाय EC. ओके. रिझन काय आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. जर पॅरलल लाईन्स असतील तर रेशो जो आहे तो इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाइड होत असतो. ओके. ज्या व्हॅल्यूज दिले ते पुट करा. बघा AD दिलाय 5, DC दिलाय 3 इज इक्वल टू BE X आहे आणि EC इज इक्वल टू 6.4 - X मिळालेला आहे. ओके. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 मल्टिप्लाय बाय 6.4 - X इज इक्वल टू 3 इंटू X. ठीक आहे. आता हे 5 आतमध्ये मल्टिप्लाय कराय 20चे 2 32 आणि म्हणजे 0.32 - 5X इज इक्वल टू 3X. ओके. XX वाल्यांना एका साईडला घेऊन जाऊयात आणि 32ला तिकडे नेऊयात. बघा 32ला इकडे आणलं तर -32 आणि -5X इकडे पण हे होतील 3X, म्हणजेच होतील निगेटिव्ह काय होतील -8X इज इक्वल टू -32. ठीक आहे. आता बघा मायनस मायनस साईन तर कॅन्सल होईल, म्हणजेच 8X इज इक्वल टू 32. सो X इज इक्वल टू 32/8. बघा 4 जा 8 4 जा 32, 8 1 जा 8, 8 4 जा 32. म्हणजे आपला X काय मिळालेला आहे, आपल्याला 4 मिळालेला आहे. ओके. आणि जर आपल्याला फक्त Xच काढायचं, समजा 3 पॅरलल लाईन्स असतील. ठीक आहे. तर 3 पॅरलल लाईन्स असतील तर बघा इथे मी A B C दिलं आणि इथे P Q R दिलेलं असेल
तर हा रेशो जो आहे तो इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाइड होत असतो. ठीक आहे, म्हणजेच बघा PQ डिवायडेड बाय QR इज इक्वल टू AB डिवायडेड बाय BC असं आपल्याला रेशो मिळत असतो. पण आता आपल्याला इथे 4 रेषा दिलेल्या आहेत, 4 पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. तर आपण बघूयात की काय काय आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, हे तर थेरम इथे हीच प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत. क्वेश्चन नंबर 8 बघा, सेगमेंट दिलंय सेग PA सेग QB सेग RC सेग CD आर द पॅरलल टू द लाईन AD. ओके, AD ला पॅरलल आहेत. ठीक आहे, नंतर AB दिलंय बघा आपल्याला 60. ठीक आहे, AB 60 दिलेला आहे, BC 70 दिलेला आहे, नंतर CD आपल्याला परत 80 दिलेला आहे. PC बघा हे जे PS जे आहे ते 280 आपल्याला टोटल दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं बघा, PQ QR आणि RS आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. बघा आपण पहिल्यांदा काय रेशो घेणार आहेत, लक्षात ठेवा आपल्याला 3 पॅरलल लाईन्स मधलंच रिलेशन माहिती आहे. मग पहिल्यांदा आपण 3 पॅरलल कोणत्या लाईन घेऊयात, एक ही दुसरी आणि ही तिसरी. ठीक आहे, तर रेशो आपल्याला लिहायचं आहे. बघा काय रेशो येणार आहे बघा QS डिवायडेड बाय QP इज इक्वल टू BD डिवायडेड बाय AB. ठीक आहे, इथे मी आता बघा कंपोनेंडो प्रॉपर्टी यूज करणार आहे. QS प्लस PQ डिवायडेड बाय PQ. ठीक आहे, इज इक्वल टू BD प्लस AB डिवायडेड बाय AB. ओके, आता बघा QS आणि PQ ह्या सगळ्यांना मिळून काय बनतं आहे, PS बनतं आहे. ठीक आहे, PS डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू BD प्लस AB म्हणजेच कोण बनते बघा, AD डिवायडेड बाय AB. ओके, ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुट करूया. PSची व्हॅल्यू आपल्याला दिली 280 डिवायडेड बाय PQ आपल्याला माहिती नाही आहे, तोच फाइंड आउट करायचा इज इक्वल टू AD दिलेला नाही आहे, पण आपण AD फाइंड आउट करू शकतो. कसं बघा, AD म्हणजे हे टोटल सगळे आहेत ना, म्हणजेच बघा 80 प्लस 70 प्लस 60 इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, AD मिळणार आहे. म्हणजेच 210 मिळते बघा, ते आपण इथे पुट करूया. AD आपल्याला मिळाला इथे, AD 210 डिवायडेड बाय AB आपल्याला 60 आहे. 0 0 गेट्स कॅन्सल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण हे सॉल्व करायचं आहे. बघा 6 मल्टिप्लाय बाय 280 आणि PQला तिकडे नेऊयात, PQ मल्टिप्लाय बाय 21. आता 21ला इकडे आणूयात, म्हणजेच बघा काय मिळणार आहे आपल्याला, PQ इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 280 डिवायडेड बाय 21. आता आपल्याला 6च्या टेबलमध्ये बघा, 3च्या टेबलमध्ये 3 2 जा 6, 3 7 जा 21. ओके, बघा नंतर 7 1 जा 7, 7 4 जा 28. म्हणजे हा एक 0 राहणार आहे आणि इथे 2 आहेत. म्हणजे काय काय उरले ते बघा, इथे 2 उरले आणि इकडे 40 उरलेत. म्हणजे आपल्याला PQ इज इक्वल टू मिळालेला आहे 80. ठीक आहे, आपल्याला PQ काय मिळालेलं आहे, 80. आपल्याला PQ तर मिळालेला आहे, PQ किती मिळाले बघा, 80 मिळाले. ठीक आहे, आता आपल्याला QR फाइंड आउट करायचा आहे. तर आपण कोणते 3 पॅरलल लाईन्स घेऊयात लक्षात घ्या. आता हे 3 पॅरलल लाईन्स तर घ्यायचे नाहीत, बघा कोणते घेऊयात. आता आपल्याला काय काय गोष्टी माहिती पडल्यात की ह्या 2 गोष्टी माहिती आहेत, इथे एक माहिती आहे. म्हणजे आपण एक ही 2 आणि ही 3 ह्या 3 पॅरलल लाईन्स चा रेशो आपण आता पुढे घेऊयात. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला अननोन फक्त एकच आहे तिथं, QR, म्हणजे आपल्याला तो मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा QR डिवायडेड बाय काय येणार, कोणते 3 पॅरलल लाईन घेतलेत ते लक्षात घ्या. इथं सॉरी पहिल्या ह्याच्यामध्ये मी लिहिलंच नाही ना, ते लिहिते बघा मी. AP इज द पॅरलल विथ BQ इज द पॅरलल विथ SD, ह्या 3 पॅरलल लाईन्स घेतल्यात. आता इथे मी कोणते कोणते घेणार आहे, AP पॅरलल विथ BQ अँड पॅरलल विथ CR, हे 3 पॅरलल घेणार आहे. आता रेशो बघा, QR डिवायडेड बाय QP इज इक्वल टू
काय येणार BC डिवायडेड बाय AB. ठीक आहे, तर ज्या गोष्टी आहेत ते लिहा. आपल्याला QR फाइंड आउट करायचा आहे. QP म्हणजेच PQ आहे, तो मिळालेला आहे आत्ताच आपल्याला फ्रेश मिळाला आहे. 80 इज इक्वल टू BC किती मिळालं आहे बघा 70 डिवायडेड बाय AB आहे 60. 0 0 कॅन्सल आउट करूयात आणि हे 80ला आपण तिकडे मल्टिप्लायला नेऊयात. म्हणजेच बघा 7 मल्टिप्लाय बाय 80 डिवायडेड बाय 6 म्हणजेच QR मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, तर हे बघा 2च्या टेबलमध्ये दोन्ही आहेत, 3 जा आणि हे 4 जा. म्हणजेच वरती काय होतील बघा एवढंच. आता आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आन्सर काढायचं नाही आहे म्हणून आपल्याला QR काय मिळालं आहे 280 डिवायडेड बाय 3 एवढंच मिळालं आहे. ओके, आता हे आपण ह्या क्वेश्चनसाठी केलं होतं. नेक्स्ट आपण आता जे आहे ते कोणते 3 पेअर घेणार आहोत ते बघूयात. ते आपल्याला कोणती साईड पाहिजे त्याच्यावर आपण ठरवायचं आहे. ठीक आहे, आता बघूया आपण. आपल्याला SR पाहिजे म्हणजे ही एक आणि ही एक, आता ही एक, ह्या वरच्या 3 लाईन आपण आता पॅरलल घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजेच हा आपल्याला मिळालेला आहे. किती मिळाले तो आपण लिहूया तिथे. किती मिळाले बघा 280 डिवायडेड बाय 3 असं मिळालं. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशनला जागा नाही पुरणार असं मला वाटतं, मग मी हे थोडं आधीचं सगळं इरेज करते. ओके, आता कोणती पॅरलल घ्यायची आहे 3 लाईन मी दाखवलेत बघा. BQ इज द पॅरलल विथ CR इज द पॅरलल विथ SD. आता रेशो लिहूयात आपण बघा. QR डिवायडेड बाय SR इज इक्वल टू BC डिवायडेड बाय CD. ठीक आहे, आता जर मिळाले तर QR मिळाले बघा 280 बाय 3. SR त्याला डिवायडेडला आहे, तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डिवायडेड बाय SR इज इक्वल टू BC किती आहे 70 डिवायडेड बाय CD मिळालेला आहे आपल्याला 80. 0 0 गेट्स कॅन्सल. हे SR डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे, म्हणजेच 280 सध्या इथंच ठेवूयात इज इक्वल टू म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय SR डिवायडेड बाय 8. आता नंबर्सला सगळ्यांना इकडे न्या. 280 मल्टिप्लाय बाय 8 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू SR. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळत आहे बघा SR इज इक्वल टू 320 डिवायडेड बाय 3 आपल्याला आन्सर मिळत आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला 9th क्वेश्चन बघायचं. इन द ट्रायंगल PQR सेक द PM is the median, the angle bisector of the angle PMQ and the PMR, the intersect the side PQ and the side PR in the point X and Y. आपल्याला डायग्राम बाजूला दिसते. ओके, प्रूफ दॅट द XY इज अ पॅरलल विथ QR. ठीक आहे, ह्या दोन्ही आपल्याला पॅरलल आहे तसं प्रूफ करायचं आहे. तर बघा ट्रायंगल MPQ मध्ये जर रे MX हा दिसतो आपल्याला, हा MX जर बायसेक्टर असेल तर आपण थेरम ऑफ द बायसेक्टर यूज करून रेशो लिहू शकतो. PM डिवायडेड बाय MQ इज इक्वल टू PX डिवायडेड बाय XQ. ठीक आहे, आणि दुसरा बायसेक्टर बघा इकडे दिसतोय आपल्याला MY. याच्यावरून आपण अँगल ऑफ बायसेक्टर वरून थेरम ऑफ बायसेक्टर वरून आपण रेशो असं लिहू शकतो की बघा PM डिवायडेड बाय MR इज इक्वल टू PY डिवायडेड बाय YR. तर याच्यावरून बघा 1 and 2 वरून आपल्याला असं कन्क्लुजन मिळतं आहे की हे दोन इक्वल आहेत, कारण MQ आणि MR हे दोन्ही इक्वल आहेत. याचाच अर्थ अल्टिमेटली बघा काय लिहू शकतो आपण PX डिवायडेड बाय XQ इज इक्वल टू PY डिवायडेड बाय YQ. म्हणजेच हे कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून प्रूफ होते की हे दोन ट्रायंगल हे जी लाईन आहे ती काय आहे पॅरलल आहे. बघा क्वेश्चन नंबर 10 आपल्याला सॉल्व करायचा आहे. बायसेक्टर्स ऑफ द अँगल B अँड द C ऑफ द ट्रायंगल ABC द इंटरसेक्ट द ईच अदर इन द पॉइंट X.
The AX the intersect the side BC in the point Y. आपल्याला दिले बघा AB इज इक्वल टू 5. ठीक आहे. त्याच्यानंतर AC इज इक्वल टू 4. टोटल BC जो आहे तो आपल्याला 6 दिलेला आहे. आपल्याला रेशो फाइंड करायचा AX अपॉन XY. AX अपॉन XYचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. पहिल्यांदा बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे त्याच्यावरून आपण काय यूज करू शकतो ते कळायला पाहिजे. एकतर आपल्याला बायसेक्टर दिले म्हणजे आपण बायसेक्टर थेरम यूज करू शकतो. ठीक आहे. तर 2 ट्रायंगल दिसत आहेत त्याच्यात आपण बायसेक्टर थेरम यूज करूयात. पहिला ट्रायंगल आहे AYB जो इकडचा ट्रायंगल आहे. व्यवस्थित बघा हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलमध्ये आपण यूज करणार आहोत बायसेक्टर थेरम. ठीक आहे. तर बायसेक्टर थेरम काय सांगते बघा AX अपॉन XY इज इक्वल टू काय असणार आहे BY अपॉन Y. बघा ट्रायंगलमध्ये आपण थेरम यूज करूयात बायसेक्टर थेरम. काय असणार आहे बघा AX डिवायडेड बाय XY इज इक्वल टू AB डिवायडेड बाय BY. ठीक आहे. असं आपल्याला मिळणार आहे. दुसरा जो ट्रायंगल आहे त्यात आपण यूज करूयात AYC ट्रायंगलमध्ये किंवा ACY ट्रायंगलमध्ये. तर बघा बायसेक्टर कोण आहे AX डिवायडेड बाय XY इज इक्वल टू काय मिळणार आहे AC डिवायडेड बाय CY. ठीक आहे. आता इथे ह्या ट्रायंगलमध्ये बायसेक्टर कोण आहे ते पण लिहूयात आपण. मी लिहिलेलं नव्हतं. बायसेक्टर आहे CX दिसतंय आपल्याला ते ह्या ट्रायंगलमध्ये. ओके. आणि इकडच्या ट्रायंगलमध्ये कोण आहे बायसेक्टर बायसेक्टर आहे BX. ओके. आता 1 आणि 2 वरून आपल्याला बघा असं दिसतंय की हा 1 आहे आपलं आणि हे 2 आहे. याच्यावरून आपल्याला असं दिसतंय बघा AX अपॉन XY म्हणजेच ह्या 2 आहेत. बरोबर आहे ना. म्हणजेच अल्टिमेटली बघा AB डिवायडेड बाय BY इज इक्वल टू AC डिवायडेड बाय CY. हे दोन्ही इक्वल झाले किंवा YC इक्वल होतील. आता बघा आपल्याकडे काय काय दिले. AB आपल्याकडे आहे BY आपल्याकडे नाही आहे. ठीक आहे. पण आपल्याकडे BC आहे. त्याच्यानंतर AC आपल्याकडे आहे आणि CY नाही आहे. म्हणजे आपण काय करूयात पहिलं बघा BYला जर मी X कन्सिडर केलं तर CY काय मिळणार बघा CY आपल्याला X मायनस 6 मायनस X मिळेल. ते पुट करून घेऊयात सगळं आता. AB 5 डिवायडेड बाय BYला आपण X कन्सिडर केलं AC 4 आहे आणि इथे येणार 6 मायनस X. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 मल्टिप्लाय बाय 6 मायनस X इज इक्वल टू 4X. ओके. आता हे आतमध्ये मल्टिप्लाय करा. 6 इंटू 5 म्हणजे 30 मायनस 5X इज इक्वल टू 4Y. ओके. मायनस 5X हे इकडे आणूयात मायनस 4X होतील इज इक्वल टू हे इकडे गेल्यानंतर मायनस 30. आता यांची जर ॲडिशन मिळाली तर आपल्याला मिळते मायनस 9X इज इक्वल टू मायनस 30. मायनस मायनस साईन गेट्स कॅन्सल. सो X इज इक्वल टू मायनस 30 अपॉन मायनस 9. मायनस मायनस साईन तर जाणारच आहे. म्हणजेच बघा आपल्याला आन्सर काय मिळत आहे 10/3. ठीक आहे. Xची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे 10/3. म्हणजेच BY बघा पुढे व्यवस्थित आहे का AX डिवायडेड बाय XY इज इक्वल टू काय असतं AB डिवायडेड बाय BY. आता BYला आपण X कन्सिडर केलं होतं म्हणजेच Xची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 10/3 आणि AB आपल्याला माहिती आहे की 5 आहे. हा न्यूमरेटरच्या न्यूमरेटरला आहे म्हणजेच 5ला मल्टिप्लायला होईल डिवायडेड बाय 10 म्हणजे AX अपॉन XY इज इक्वल टू काय मिळणार आहे 15/10 म्हणजेच अल्टिमेटली 3/2. ओके. AX अपॉन XY. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 11 सॉल्व करायचा आहे. इन क्वाड्रिलॅटरल ABCD द AD इज द पॅरलल विथ BC. ओके. AD इज द पॅरलल विथ BC. डायगोनल AC अँड द BD आपल्याला ते दिसतंय. इंटरसेक्ट ॲट द पॉईंट P तेही दिसतंय आपल्याला. देन द शो दॅट द काय काय दिलेत बघा त्याच्यावरून आपण ठरवणार आहोत की कोणते 2 ट्रायंगल घ्यायचे. एक तर AP दिलंय नंतर दिले PD PC आणि BP. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला एवढं तरी कळालं की हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला
सिमिलर प्रूफ करून आपण लिहू शकतो हा रेशो. ओके, सिमिलर प्रूफ केल्यानंतर बघा, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा कसा असतो, इक्वल प्रपोर्शनमध्ये असतो. मग ते कन्सेप्ट यूज करून आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, पहिल्यांदा दोन ट्रायंगल जे झालेत त्यांचं नाव लिहा. ट्रायंगल APD अँड ट्रायंगल BPC. ओके, तर बघा आपल्याला P अँगल दोघांमध्ये अपोजिट दिसतोय. वरचा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये APD म्हणजे हा अँगल आणि हा अँगल दिसतोय इज कॉन्ग्रंट विथ BPC बिकॉज ऑफ अपोजिट अँगल. म्हणजे एक A मिळाला. त्याच्यानंतर बघा, जर हे दोन लाईन पॅरलल असतील म्हणजेच AD इज द पॅरलल विथ BC, तर अँगल A आणि अँगल C हा इक्वल असेल. अल्टरनेट अँगल आहेत. ओके, म्हणजेच बघा अँगल DAP इज द कॉन्ग्रंट विथ अँगल PCB. काय आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. यातून आपल्याला एक A मिळाला. म्हणजेच आपल्याला बघा दिसतंय की AA टेस्टनुसार हे जो दोन ट्रायंगल आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. APD इज सिमिलर विथ BPC विच टेस्ट AA टेस्ट. ठीक आहे, आता A टेस्टवरून प्रूफ झालं. याचा अर्थ मी रेशो लिहू शकते. बघा, जर ट्रायंगलचे नाव जर मी व्यवस्थित सायक्लिक ऑर्डरमध्ये लिहिले नसतील तरी मला दिसतंय की कोण, बघा AP ला कोण दिसतंय, PC दिसतंय. बरोबर ना, AP डिवायडेड बाय PC. कारण जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल प्रपोर्शनमध्ये असतो, म्हणून मी लिहू शकते. हे कळतंय. AP इज इक्वल टू PC लिहिणार डिवायडेड बाय PD इज इक्वल टू BP लिहिणार. PD इज इक्वल टू BP. आता आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण चेंज करूया. PD ला इकडे आणि तिकडे त्याला मल्टिप्लाय. AP डिवायडेड बाय PD, तिकडे मल्टिप्लायला इकडे डिवाइड झाला आणि PC डिवायडेड बाय BP. ओके, बघा क्वेश्चन नंबर 12 काय करूयात आपण, 12th सॉल्व करूयात. आपल्याला दिलंय की AX अपॉन इज इक्वल टू 3XB. मग 2ला मी इकडे डिवाइड केलं, नंबर्सला एका साईडला घ्या. म्हणजेच काय होणार बघा, AX अपॉन BX इज इक्वल टू 3/2. कळते ना, हा 2 जो आहे तो मी इकडे नेला, म्हणजे इकडे जाऊन तो डिवाइड होईल आणि BX इकडे जाऊन डिवाइड होईल. ठीक आहे, म्हणजेच 2/3. आता इथे कंपोनंट यूज केलेला आहे. बघा व्हॅल्यूज काय येतील मग, 3 + 2 अपॉन 2 इथे होतील 5/2. ठीक आहे, आता आपल्याला दिसतं की हे दोन ट्रायंगल जे सिमिलर आहेत कोणत्या टेस्टने, बघा AA टेस्टने सिमिलर असतील. ठीक आहे, A टेस्टने जर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा असतो, इक्वल प्रपोर्शनमध्ये असतो. ते मिळालं. ओके, इथे आपण AC/9 म्हणजेच इथे काय मिळालं आपल्याला 5/2. ओके, आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे AB डिवायडेड बाय BX 5/2. जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला AC इज इक्वल टू काय मिळते, 22.5 युनिट्स मिळत आहे.